हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्तच चाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आहे माझा बड्डे आणि तेच म्हणजे तुम्हाला सांगावं म्हणलं. आणि आजचा ब्लॉग मी मोठा टाकणारच आहे, कसं कसं होतंय. आणि रात्रीच मुलांनी मला थोडंसं सरप्राईज दिलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि कसं आत्ताच माझ्या भावाने माझ्यासाठी एक केक पाठवलेला आहे, तर मला खूप आनंद झाला. त्याने अचानक पाठवलं आहे छोटूसा, म्हणजे मी दाखवलंच तुम्हाला ते आलेलं वगैरे, म्हणजे केक आलेला. आणि खूप छान वाटतंय मला. आणि मुलांनी पण रात्री मला थोडं म्हणजे नाही का असं कॅडबरी आणून वगैरे सेलिब्रेशन केलं, ते तर नक्की दाखवेल तुम्हाला. आणि आदर्शने पण मला ग्रीटिंग कार्ड वगैरे दिलेले आहे, ते पण दाखवेल. नंतर ह्यांनी पण मला गिफ्ट दिलेलं आहे, म्हणजे गिफ्ट म्हणजे मी चॉईस करून घेतलेला आहे ड्रेस वगैरे, तर तो मी संध्याकाळी घालणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटेलच. तर असं छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे, तर तुम्ही नक्की ब्लॉग पूर्ण बघा. काय रे हो काय केले? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. पुढे तरी चल. काय काय आम्ही पण आता जस्ट आलो. हा का? देवा. काय काय बनवले आदू? काय काय बनवले? हाय उघडून बघा किती. काय काय कधी बनवलं आज? मराठी मध्ये लिहिलंय. वाचू का? वाच. माझा सन्मान नाही. आई, माझा सन्मान माझी कीर्ती आणि माझा मान आहे. माझी आई मला नेहमी हिंमत देणारी माझा अभिमान आहे. माझी आई प्राणाहून प्रिय. माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अयो किती छान लिहिले राज. हॅपी बर्थडे. थँक्यू. आता कांदा मोठा बनावं. हा काय नाही. अरे रे. तर रात्री मुलांनी खूप छान असं मला सरप्राईज दिलं आणि मला खूप आनंद झाला. नंतर इथे सकाळची वेळ होती आणि इथे सकाळी ना मी माझा बड्डे होता, त्यामुळे देवांचे आशीर्वाद वगैरे घेत होती, पूजा वगैरे झाली होती. आणि एवढं तयार होऊन मी चालले होते आदतच्या स्कूलमध्ये आणि माझा बड्डे पण होता, त्यामुळं छान असे ड्रेस वगैरे घातलेला होता मी. तर इथे ना माझ्या भावाने ना माझ्यासाठी केक ऑनलाईन ऑर्डर केला होता. म्हणजे तो लांब राहतो, पण मला ना तो केक हवा होता, म्हणून त्यांनी ना म्हणजे मला न सांगता ऑर्डर केला आणि नंतर सांगितलं की केक येईल घरी म्हणून. आणि इतकं छान सरप्राईज दिलं, त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आणि केक पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावर ना मला तो जो ताई म्हणतो ना ते लिहिलेलं होतं. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. तर मी म्हटलं की जेवण करून बड्डे करूया, कारण खूप उशीर होतो, कारण हे पण उशीर आले होते त्यामुळे. आणि मुलांनी कसं डेकोरेशन केले ते पण मी तुम्हाला दाखवते, कारण त्यांना खूप छान वाटतं बड्डे वगैरे असलं की. आदर्शला खूपच आनंद होतो. आणि आदर्शचा पण उद्या बड्डे, त्याच्यामुळे आता बघूया कसं कसं होतं आहे. तर माझा बड्डे म्हणून ते केक वगैरे आणायला गेल्यात पप्पांसोबत, आणि त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं आहे, खूप छान वाटते. तर इकडे बघा असं केलं आहे, मी लाईट लावते. तर हे बघा खूप सुंदर केलं आहे, हे असं छान केलं आहे, त्यांनी स्वतः हाताने केले. खूप छान वाटते बघा. आणि आत्ता ना मी म्हणजे आवरून घेणार आहे, तर मला ह्यांनी जो ड्रेस आणलाय ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. मी केक आणलेला आहे इथे. ते कशाला आणला आता? हाय ना केक घरात. आणलेला आहे, तर अजून आम्हाला तयारी करायची आहे.
भांडे वगैरे घातलेत म्हणून हे असं झालंय, भिजले. आणि इकडे बघा ह्यांचं आणि काय डेकोरेशन राहिले, बास करा. अजून असं करायचं आहे. असं थोडं करायचं बस. ते असं मागे सोडते. तुला एक सरप्राईज आहे अजून एक. नाही असं मागे सोडते. हा आम्ही दोघं सरप्राईज देणार आहे तुला. बास्कर पिरियड जास्त नको ना. कुठं असं ना? तरी ते माझा बड्डे होता त्याच्यामुळे मला ना ह्यांनी म्हणजे आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो दुकानामध्ये, तर तिथून मला हा ड्रेस घेतलेला आहे. खूप छान आहे आणि म्हणजे प्युअर कॉटनचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. आणि खूप सुंदर वाटतोय, सिम्पल आणि सोबर आहे, तर मला तर खूप आवडला. तर नंतर इथे मला श्रेयाने ओवाळून घेतलं, कारण तीच घरात म्हणजे आहे, तर तिच्यामुळे ना मला पण सगळं असं भेटतं आणि ती करती पण. आणि आदर्श पण आत्ता थोडासा मोठा झाला आहे, तर छोटा असून पण त्याला सगळ्या गोष्टी आता कळायला लागल्यात, त्याच्यामुळं तो पण म्हणजे माझा पहिला बड्डे असेल की त्या दोघांनी मिळून एवढा छान सेलिब्रेट केला आहे. मला खूप आवडलं आणि म्हणजे मुलांना ते कौतुक आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतं. कारण मी तर त्यांचा बड्डे म्हणजे छान करते, पण मुलांकडून पण थोडीशी अपेक्षा म्हणजे नव्हती मला की एवढं छान करतील. पण मला ना खूप छान वाटलं की माझ्या मुलांनी माझा बड्डे एवढा छान केला त्यामुळे. आणि नंतर इथे जे आमच्या शेजारचे आहेत ते पण होते, त्या मुलांनी पण मला ओवाळून घेतलं. आणि आदर्शचं बड्डे म्हणलं की खूप त्याला उत्साह असतो. आणि इथे ना त्याचा पण दुसऱ्या दिवशी बड्डे आहे, त्यामुळे मी संध्याकाळी त्याचा पण केक कापणार आहे. तर आम्ही ना एवढ्या सगळ्यांनी मिळून ना छान असा बड्डे सेलिब्रेट केला. May God bless you. Happy birthday dear Sheetal. Happy birthday to you. तर बड्डे झाल्यानंतर मला सगळ्यांनी केक चारला, तर मला खूप छान वाटत होतं. आणि ते बघू शकता श्रेयानी पण आणि आदर्शनी पण छान असं त्यांना खूप कौतुक वाटलं म्हणजे माझा बड्डे करायला. आणि त्यांनी खूप छान प्रकारे केला त्यांच्या मानाने. आणि मला त्यांनी ना पुढे गिफ्ट पण दिले, ते पण तुम्ही नक्की बघा. तर त्यांच्या सेविंगच्या पैशाने मला गिफ्ट दिलेलं आहे. Happy birthday मम्मी. Thank you. खोलून बघ. खोलून बघ आताच. माझं खोलूनच नाही बघत. टिकली आहे. क्लिप कानातले काय पण रात्री दिलं तर काय अजून एक गिफ्ट. ते चांगली ते जरा वेगळंच खायचं. नशीब चांगलं आहे तुझं. काय पोरांच्या सेविंग मधून सेमच कसं आणलंय दारून कुठून नाही घेतले पैसे त्यांचं त्यांनी आणले भारी आहे ना ते चप्पलचं गिफ्ट घातलंय की तसं तर आपल्याला सगळे तेच घेतात आणि आपण तसं म्हणतो काय घेतोय काय घेतलंय सारखंच घेते ते आहे का नाही काय मागल तिथे देते बॉक्स वर नका बघू. कॉफी मेकर. 67 मध्ये डाऊन जात करणार. बॉक्स मध्ये पॅक थर्मल. ग्लास आहे त्याचे पितळाचे. वाव किती छान आहे माझी आठवण म्हणून कायम राहिली. वाव कसले मस्त आहेत आले, आले. मस्त आहे ना. तर इथे ना आदर्शचा पण दुसऱ्या दिवशी बड्डे होता, त्यामुळे आम्ही त्याचा पण 12 वाजता बड्डे सेलिब्रेट करत होतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदर्श.
birthday to you. May God bless you. May God bless you. तर इथे ना माझा आदल्या दिवशी असतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा बड्डे असतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.